विजापूर रोड सेवालाल चौक परिसरात सम्यक जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। विजापूर रोड सेवालाल चौक इंजगिरी मठ कुबेर कॉम्प्लेक्स इथं सम्यक जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज आणि समाजसेवकांना वंदन करत फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, प्रेमसिंग राठोड, सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड, जिल्हाध्यक्ष मोतीराम जाधव, दिनेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। कामगार जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील राठोड, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, कामगार शहर अध्यक्ष सतीश राठोड, जिल्हा सचिव बालाजी कांबळे, कामगार जिल्हाध्यक्ष सुनील राठोड, जिल्हा खजिनदार विकास जाधव, कांचन राठोड, शहर संघटक प्रवीण जाधव, कामगार युनियन उपाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख म्हणून अमित राठोड यांची निवड करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण केलं। माजी महापौर अलका राठोड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज या ठिकाणी सम्यक जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण मी स्वतः इथे सम्यक जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इथे आलो होतो। अतिशय आनंदाची बाब आहे। खूप मनस्वी आनंद होतोय की सोलापूरसारख्या शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांचे जे दीनदलित, पददलित, SC, ST, OBC, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचे सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी कार्यालय ओपन केलं आहे। याचं निश्चितच मला या ठिकाणी आनंद आहे। खूप आनंदाची बाब आहे। गोरसेना ही पार्टी नाही आहे, गोरसेना हे संघटन आहे। गोरसेना हे सेपरेट आहे आणि सम्यक जनता पार्टी हे पक्ष आहे। गोरसेना हे संघटनेच्या माध्यमातून काम करतं आणि सम्यक जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून काम करते। निश्चितच आम्ही आत्तापर्यंत ज्या विधानसभेला काँग्रेस पक्षासोबत आम्ही युती केली होती आणि युतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होतो आणि भविष्यामध्ये आज देखील आम्ही काँग्रेससोबतच आहोत आणि भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर जुळल्या तर निश्चित काँग्रेससोबत राहून सोलापूर शहरामध्ये देखील येणाऱ्या जे काही पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी लढण्याचा आमचा प्रयत्न आहे। अतिशय आनंद होतो। ह्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आमचे संदेश भाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत आणि स्वातंत्र्य काळानंतर वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकर नाईक साहेब किंवा नाईक घराण्यानंतर समाजाला पुढे नेण्यासाठी म्हणून संदेश चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने एकत्रित येतोय आणि जे गोरबांधव आहेत आणि इतर बहुजन समाजाला एकत्रित करून जे वंचित आहेत, जे पूर्ण तयारीनिशी ह्या ठिकाणी समाजामध्ये वावरत आहेत आणि आत्ताचं जे राजकारण सुरू आहे ह्या राजकारणाला तोंड देण्यासाठी, ह्या राजकारणाच्या समोर उभं राहण्यासाठी म्हणून एक चांगली पार्टी किंवा चांगलं व्यक्ती हवं आहे आणि ही सुधारणा करण्यासाठी म्हणून आज या सम्यक जनता पार्टीच्या कार्यालयाच्या ठिकाणी उद्घाटन झालं। सम्यक समितीचं उद्घाटन प्रसंगी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मोतीराम जाधव, दिनेश जाधव, सुनील राठोड आणि पूर्ण आमचे बंजारा समाज व इतर समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते आमचे बंधू सगळे धडपड करत असतात। संदेश भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून मी सगळ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते।